तर आज आपण बनवणार आहोत मक्याच्या दाण्याचे कटलेट। तर हे जे आहेत मक्याचे दाणे मी सोडून ठेवले होते, तर ह्यांना जे आहे मी उकळायला ठेवणार आहे। तर इथे जे आहेत मी 2 बटाटे घेतलेले आहेत, बघू शकता। त्यात जे आहे मी थोडेसे दाणे टाकणार आहे। ते मी बटाटे घेतलेले आहेत, 2 छोटे छोटे तुकडे केलेले आहेत। आणि हे जे आहेत आपले मक्याचे दाणे आहेत, ते आपण जे आहे यात मिक्स करूया। इथे जे आहे मी बघू शकता मक्याचे दाणे आणि बटाटे घेतलेले आहेत। तर ह्यांना जे आहे आपण 3 शिट्ट्या काढून घेऊया। तर ह्यात जे आहे आपण पाणी ओतून घेऊया। इथे जे आहे मी एकासोबत 2 कापं करणार आहे। खाली जे आहे मी भात लावलेला आहे आणि वरती जे आहे आपण हे दाणे आणि बटाटे उकळून घेऊया। ह्याला जे आहे मी 3 शिट्ट्या काढून घेणार आहे। इथे जे आहे आपण जे कॉर्न होते ते बॉईल केलेले आहेत, त्यासोबत हा बटाटा सुद्धा आहे। बघू शकता किती सॉफ्ट झालेला आहे ते। तर ह्यात जे आहे तर इथे जे आहेत आपले हे इन्ग्रेडियंट्स आहेत। जसं बघू शकता कांदा आहे, आलं लसूणची पेस्ट आहे, कोथिंबीर आहे। तर हे जे आहे मी आज सर्व टाकून घेणार आहे। हातानेच टाकते जेणेकरून पटकन होईल। इथे जे आहे मी लाल तिखट टाकत आहे, धने पावडर आहे, हळद, त्यानंतर आपण चवीनुसार मीठ घेणार आहोत। आणि हे जे आहे आपण एकजीव करून घेऊया सर्व। तर हे जे आहे व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे, बघू शकता। त्यानंतर जे आहे मी आता आहे तो कॉर्नफ्लॉवर टाकणार आहे। आपण कॉर्नफ्लॉवर जो आहे कमी जास्त आपण करू शकतो। ते व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया त्याला। हे मिश्रण आपलं तयार आहे। तर ह्यांना जे आहे छोटा छोटा आकार देऊया, ह्यात थोडंसं असं प्रेस करूया, बघू शकता, जेणेकरून आपल्याला फ्राय करायला इझी पडेल। इथे जे आहेत मी सर्व बनवून घेते। तुम्हाला जसा हवा असेल तसा तुम्ही आकार देऊ शकता। थोडे चपटे केले तर कदाचित फ्राय करायला आणि थोडेसे क्रिस्पी झाले तर अजून चांगले लागतील ते, त्यामुळे मी असे करत आहे। बघू शकता किती कलर छान दिसतोय तो, मस्त असा। तर इथे जे आहे मी सर्व बनवून घेते। तर इथे जे आहे आपलं तेल तापलेलं आहे। तर हे जे आपण केले होते पॅटी ते ह्याच्यामध्ये आहे ते एक करून टाकून घेऊया। तर इथे जे आहे सर्व आपण एक एक करून ठेवून देऊया ह्यामध्ये। व्यवस्थित असं एका साईडून फ्राय करून घेऊया। थोडा गॅस जो आहे आपण स्लोच ठेवणार आहोत आणि थोड्या वेळाने जे आपण पलटी करूया, थोडेसे क्रिस्पी होतील असं त्यांना आपण फ्राय करूया। तुम्ही डीप फ्राय सुद्धा करू शकता ह्याला। तर ही जी रेसिपी आहे मी जस्ट असंच मला आठवत नाही मी कशावरती बघत होती, यूट्यूबवरती, यूट्यूबवरती बघत होती मी। तसं स्क्रोल करता 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 आली होती। तर म्हटलं आपल्याकडे मक्याची कणसं तर आहेत,
तर त्या कणसांचे मी दाणे काढून ठेवले होते आणि म्हटलं चला बघूया ट्राय करून कसे होतात ते. तुम्हाला खाऊन सांगते मी कसे झालेत ते. जर चांगले झाले असेल तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. आपल्या घरात आता असणाऱ्या वस्तू आहेत, बाकी असं बाहेरचं काही आणावं नाही लागणार आहे आपल्याला. आणि काही महाग सुद्धा नाही, परवडेल असंच आहे सगळं. इथे जे आहे मी आता पलटी करत आहे एक एक. बघू शकता टेक्स्चर आणि कलर जो आहे किती छान आहे. वाव, दिसायला तर छान आहेत, खायला माहित नाही कसे असतील. तर इथे जे आहेत आपले कटलेट जे आहेत ते तयार आहेत. ते मी काढून घेते एका डिशमध्ये. बघू शकता किती छान असे झालेले आहेत. मस्त असे झालेले आहेत. तर इथे बघू शकता ही डिश दिसायलाच इतकी छान दिसते. तर टेस्ट करून सांगते. तर जे आधी जे होते मी बनवलेले ते थोडेसे जाड होते. तर ह्यांना जे आहे मी थोडंसं असं प्रेस केलेलं आहे. तुम्हाला दाखवते. थोडंसं ह्यांना पातळ केलेलं आहे मी. बघू शकता ते होते आधी बनवलेले ते जाडे होते. तर मी जे आहे हे थोडे पातळ केलेले आहेत. थोडेसे असे ऑइली होत आहेत. तर खाऊन दाखवते कसे झालेत ते. खूप छान झाले. मस्त, नक्की ट्राय करा. साधी सिंपल आहे रेसिपी. तुम्हाला जर आपल्या व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. बाय बाय.